नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे एमपीएससीच्या सीबीडी परीक्षा पद्धती विरोधात काँग्रेसच्या वतीने सुरू असलेलं साखळी उपोषण काल तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील अशी घोषणा केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। 9 दिवस चाललेल्या या उपोषणाची पोलिसांच्या उपस्थितीत ज्यूस पाजून सांगता करण्यात आली। काय म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं ऐकूयात। नमस्कार। आजचा 9वा दिवस आमचा हा उपोषणाचा आणि यापुढेही उपोषणं आणि आंदोलनं चालू राहतील। आता तात्पुरती त्याला आम्ही स्थगिती देतो आहोत। तुम्ही पाहिलं असेल की मागच्या 15 दिवसापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते आणि मोठी मोठी आंदोलनं होत होती। मी औरंगाबाद बघितलं, लातूर बघितलं, परभणी, अमरावती ही सगळी आंदोलनं चालू असताना आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, बंटी पाटील साहेब आम्हाला त्यांनी आदेश दिला की जरी ही आंदोलनं जिल्हा लेवलवरती होत होती एक दिवसाची, तर आपल्याला मुळावर घाव करायचा। तो मुळावर घाव करायचा म्हणजे काय, तर MPSCचं जे नवी मुंबई सीबीडी बेलापूरमध्ये ऑफिस आहे त्या ऑफिसच्या दारातच बसून आंदोलन करायचं आहे आणि सतत येता जाता अध्यक्षांना, सेक्रेटरी साहेबांना आणि सरकारला आठवण करून द्यायची की विद्यार्थी रस्त्यावरती आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे त्यांच्या बिल्डिंगखाली त्यांच्या गेटवरती बसून आंदोलन साखळी उपोषण करत आहे। ह्याचा इम्पॅक्ट एवढा जोरदार झाला की काल परवा CM साहेबांना मीटिंग घ्यावी लागली, काल घेतली त्यांनी आणि आज त्यांनी जाहीर केलं की ही वर्षभरासाठी ही परीक्षा जी ऑफलाईन पद्धतीने होईल। मित्र, विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की जरी ही तात्पुरती स्वरूपीची त्यांनी ऑनलाईन पद्धतीला स्थगिती दिली असेल तरी आपण हा लढा कायम ठेवायचा आहे, कारण आमचं एकच लक्ष आहे की ही परीक्षा पुढे भविष्यात सुद्धा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की एकतर डिजिटल ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि जरी पुढे यांनी केलं तरी गोंधळ हा कायम राहणार आहे, कारण गेले कित्येक वर्ष आपण पाहतो प्रत्येक परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे। आत्तापर्यंत MPSC ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेत होती आणि पुढे पण ऑफलाईननीच घ्यायला पाहिजे, कारण ज्या विद्यार्थ्यांमध्ये कॅलिबर आहे, जे ही परीक्षा क्रॅक करू शकतात, ज्यांना काही डाऊट असेल, आपण बघितलं आहे शाळेमध्ये 10वी 12वीच्या परीक्षा देताना आपण जर काही डाऊट झाला तर आपण प्रश्नपत्रिका परत मागून त्याच्यावरती पुन्हा रीचेक करत होतो। ऑनलाईनमध्ये असं नाही आहे। बराचसा गोंधळ पाठीमागे कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने केला जातो। त्यामुळे हा अन्याय हुशार विद्यार्थ्यांना होऊ नये, कारण हे विद्यार्थी पुढे जाऊन पॉलिसी मेकर्स होणार आहेत, महाराष्ट्र चालवणार आहेत। तर ही ऑफलाईनमध्ये अजून ट्रान्सपरन्सी आणून ही कडक आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी म्हणून हे आंदोलन पुढे आम्ही चालूच ठेवू। धन्यवाद। में आज भी शशि थरूर ने ट्वीट किया है, पार्टी उनके साथ खड़ी है क्योंकि इंसाफ की लड़ाई है। ये सोनम वांगचुक की अकेले की लड़ाई नहीं है। वो नीट परीक्षाओं में लाखों लाख लोग जो शामिल हुए, उनके साथ जो धोखा हुआ, परीक्षाएं लीक हुई, उन कितने बच्चों ने पता नहीं जाने गंवाई हो, अभी मेरे पास डेटा नहीं है। तो राहुल गांधी ने आवाज़ दी है। आपने देखा होगा छात्रों की गूंज की एक आंदोलन इस देश में खड़ी की जा रही है। राहुल गांधी उनके साथ खड़े हैं, पर सोनम वांगचुक के साथ आज देश है। उनके साथ इंसाफ होना चाहिए क्योंकि उनकी ज़रूरत है इस देश को। उनकी जान इस निठल्ले मंत्री के लिए नहीं जाना चाहिए, उस जान की बहुत ज़रूरत है। तो मैं सरकार से मांग करता हूं कि उनकी जान को बचाया जाए। राहुल गांधी और पूरी कांग्रेस पार्टी उनके साथ खड़ी है।